चला तर मित्रांनो, आपण मे पासून तर सप्टेंबरपर्यंत महिन्यावाईज चालू घडामोडी कंप्लीट केलेल्या आहे. आज आपण एप्रिल महिना कंप्लीट करणार आहे. असं आपण जानेवारी 2023 पर्यंत जाणार आहे मित्रांनो. चला तर स्टार्ट करूया. आणि लेक्चरचं नाव आहे करंट अफेअर विथ जीके. म्हणजे करंट अफेअर रिलेटेड मी तुम्हाला सब्जेक्टमध्ये घेऊन जाणार आहे. कारण आपल्याला करंट अफेअरवर तर प्रश्न विचारतात, मात्र त्या संबंधित आपल्याला सब्जेक्टमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघूया कसे. तर बघा, सलोखा योजना कोणत्या राज्य सरकारची असा जर प्रश्न विचारला तर सलोखा योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे. आणि उद्देश आहे मित्रांनो, शेतजमिनीचे आपापसामधले वाद मिटवणे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. आणि राज्यपाल आहे रमेश बैस. मित्रांनो, रमेश बैस यांच्याबद्दल माहिती असू द्या. रमेश बैस हे छत्तीसगड या राज्याचे आहे आणि त्यांनी यापूर्वी, लक्षात घ्या, महाराष्ट्राचे राज्यपाल होण्या अगोदर त्रिपुरा आणि झारखंड या राज्याचे राज्यपाल पदसुद्धा त्यांनी काय झालेले आहे, सांभाळलेले आहे मित्रांनो. ओके, सो लक्षात असू द्या. त्यानंतर जिवाळा योजना महाराष्ट्र सरकारची आहे. मिशन मुक्त योजना महाराष्ट्र सरकार. कारागृह पर्यटन योजना आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे योगिंदर के अलग. आता हा प्रश्न करंट अफेअरमधला आहे, परंतु आपल्याला याच्यातून अर्थशास्त्रामध्ये जायचं आहे. कारण वाय के अलग तुम्ही नाव ऐकलं असेल मित्रांनो. तर यांचं अलीकडे निधन झालेलं आहे. ते प्रख्यात कृषी अर्थतज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री सुद्धा होते. 6 डिसेंबर 2022ला त्यांचं निधन झालेलं होतं. 1982-83 मध्ये ते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पण होते. लक्षात असू द्या. 1992 मध्ये JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ते कुलगुरू सुद्धा राहिलेले होते मित्रांनो. आणि कुलगुरूचं स्पेलिंग असंच लिहिलं जाते, लक्षात असू द्या. शुद्ध लेखनामध्ये मराठीत कुलगुरू असंच लिहिलं जाते. त्यानंतर दारिद्र्याचे मोजमाप 1977 मध्ये त्यांनी केलेले होते आणि अहवाल दिला होता 1979 मध्ये. ओके, त्यानंतर बघा, पहिल्यांदा दारिद्र्याचे अधिकृत आकडे जाहीर करण्यात आले होते. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की या समितीनुसार ग्रामीण भागात 2400 कॅलरीज असली पाहिजे, तर शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज असली पाहिजे. ठीक आहे, तर हा एक पॉईंट तुम्हाला इथे सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. ग्रामीण भागात कॅलरी निकष, ग्रामीण भागामध्ये कॅलरी निकष किती असले पाहिजे, तर ती असले पाहिजे 2400. आणि शहरी भागामध्ये कॅलरी निकष किती असले पाहिजे, तर ते असले पाहिजे 2100. सो या पद्धतीनं हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे वाय के अलग यांच्यावरती प्रश्न येणार आहे, लक्षात असू द्या. भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असते. विधान चुकी बरोबर आहे. आणि 1867 पासून आपल्या भारत सरकारचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. 1867-68 पासूनच दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात केली होती. त्यानुसार त्यांनी भारताचं जे उत्पन्न सांगितलं होतं, राष्ट्रीय उत्पन्न, ते 340 करोड इतकं होतं. दरडोई उत्पन्न हे 20 रुपये इतकं दाखवण्यात आलेलं होतं. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली मित्रांनो, तर 1 एप्रिल 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली होती. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, ऑस्कर अवॉर्ड चित्रपट क्षेत्रात दिला जातो. विधान चुकी बरोबर आहे. आणि सुरुवात झाली होती 1929 मध्ये. 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सॉन्ग कोणतं ठरलेलं आहे मग ऑस्करमध्ये, तर ते ठरलेलं आहे मित्रांनो नाटू नाटू. ओके, सो हे तेलुगू सॉन्ग आहे, लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट माहितीपट कोणता ठरला असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे द एलिफंट विस्पर, जे की तमिळ चित्रपट आहे. आणि 95 ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. मोस्ट टाइम्पी करा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर अवॉर्ड हा ब्रीडर फ्रेझर द होल चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे मिशेल येओहो, म्हणजेच एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. चला एप्रिल महिन्यातली पुढची घडामोडी बघूया मित्रांनो, कारण आपल्याला जुनेच चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. सर्वश्रेष्ठ फिफा पुरुष खेळाडू ठरलेले आहे. अवॉर्ड मिळालेला आहे 2022-23चा लिओनेल मेस्सी यांना, जे की अर्जेंटिना देशाचे आहे. ओके, त्यानंतर पूर्वीचा संघ त्यांचा बार्सिलोना क्लब होता, आता ते सेंट पॅरिस जर्मन क्लबकडून खेळतात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लिओनेल मेस्सीला बॅलन डिओर पुरस्कार कितव्यांदा मिळालेला आहे, तर बघा 7व्यांदा मिळालेला आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 हा दोहा कतार या ठिकाणी पार पडलेला होता. तर विजेता देश अर्जेंटिना ठरलेला होता आणि उपविजेता होता फ्रान्स. यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगाल संघाकडून खेळलेले आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा क्लब कोणता आहे, अल नासिर, जो की सौदी अरेबियाचा क्लब आहे मित्रांनो. त्यानंतर पुढं बघा, फिफा गोल्डन बॉल अवॉर्ड कोणाला मिळाला असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर लिओनेल मेस्सी अर्जेंटिना यांना, लक्षात ठेवा. गोल्डन शूज जर म्हटलं तर बघा एम्बाप्पे फ्रान्सचे आहे. आणि गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड भेटलेला आहे मार्टिनेज यांना, जे की एमी मार्टिनेज यांना, जे की अर्जेंटिना या देशाचे आहे. फिफा वर्ल्ड कप 1930 पासून सुरुवात झालेली आहे, मात्र संस्था 1904ची आहे. पाठ ठेवा, कारण फिफावर यावरनं प्रश्न येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात असू द्या, जो फिफा पुढचा भरणार आहे मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप 2026, ठीक आहे. तर हा फिफा वर्ल्ड कप अमेरिका, त्यानंतर बघा कॅनडा आणि एक देश आहे मेक्सिको, अशा 3 देशामध्ये हा जो फिफा वर्ल्ड कप आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये भरणार आहे नेक्स्ट. त्यानंतर पहा बोल्ट्झमन मेडल 2022-23, ठीक आहे.
हा कोणाला देण्यात आलेला आहे पुरस्कार, तर दीपक धर यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, सांख्यिकीय भौतिकशास्त्रात सर्वोत्तम कामगिरी व संशोधन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो आणि हे पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय होते. त्यामुळे आयोगानं त्यावेळेस कंबाईन प्रीमध्ये सुद्धा आय थिंक यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर दीपक धर यांना पद्मभूषण पण मिळालेला आहे अलीकडचा 2023चा. सो महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, नाटो संघटना खूप जास्त चर्चेमध्ये होती. त्याचा फुल फॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. 4 एप्रिल 1949ला नाटो या संघटनेची स्थापना झाली होती. ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी नाटो संघटनेचं मुख्यालय आहे. संस्थापक देश सुरुवातीला 12 होते, नंतर आज ती संख्या वाढून 31 झालेली आहे आणि 31वा सदस्य देश झालेला आहे फिनलँड. मित्रांनो, रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. रशियाचे प्रमुख आहे व्लादिमीर पुतीन आणि रशियाची राजधानी आहे मॉस्को. तर युक्रेनचे प्रमुख आहे व्होलोडोमिर झेलेन्स्की आणि युक्रेनची राजधानी आहे कीव. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 हा व्होलोडोमिर झेलेन्स्की यांनाच मिळालेला आहे. सो हा पॉईंट लक्षात असू द्या. युक्रेनमध्ये भारताद्वारे एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन गंगा. तर तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त राबवलेलं होतं. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन राबवलेलं होतं. पहिली ड्रोन डिलिव्हरी हब नेटवर्क, ठीक आहे, राज्यातील लोकांसाठी आरोग्य सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे, तर मेघालय. मोस्ट टाइम पी करा. ओके, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस असतो. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली. का महत्त्वाचं आहे, कारण 75 इयर्स 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHOचं मुख्यालय पण आहे. भारताने SSLV नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण केलेले आहे. तर तुम्हाला स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, इंग्रजीसाठी सॅटेलाइटचं स्पेलिंग पण पाठ ठेवा, कारण सॅटेलाइटचं स्पेलिंग पण विचारलं जाते. म्हणजे असं जरुरी नाही आहे की मराठी की करंट अफेअर सुरू आहे म्हणून मराठी विसरून जायचं, इंग्रजी विसरून जायचं, सगळंच लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बघा, 7 ऑगस्ट 2022ला हे प्रक्षेपण झालं. राष्ट्रातील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर बघा रुचिरा कंबोज यांची नियुक्ती झालेली आहे. 11 मार्च 2022मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मूळ अभियानाअंतर्गत कन्या शिक्षा प्रवेश उत्सव सुरू करण्यात आलेला आहे. तर उत्सव सुरू करण्यात आलेला आहे. उद्देश आहे वयवर्ष 11 ते 14 वयोगटातील मुलींची शाळामधील पटसंख्या वाढवून त्यांना शाळेत कायम ठेवणे. ओके, सो 11 ते 14 वयोगटाकरता आहे. त्यानंतर बघा, 5 एप्रिल 1922ला पंडिता रमाबाई यांचं निधन झालेलं होतं. दिनविशेष कव्हर करताना आम्ही ही सगळी माहिती कव्हर करत असतो. तर त्यांचा जन्म गंगामुळे कर्नाटक या ठिकाणी झाला. त्यांच्या मुलीचं नाव मनोरमा होतं. विधवा विवाहांसाठी त्यांनी शारदा सदन त्यांनी 1889ला सुरू केलं होतं. आर्य महिला समाज 1882चा होता. त्यानंतर जोड्या लावणीत प्रश्न आला होता मित्रांनो की बघा, प्रीती सदन कशा संबंधित आहे, अपंग, बातमी सदन अंध लोकांसंबंधित आणि सदानंद अनाथ मुलांसाठी होतं. ओके, त्यानंतर मुक्ती सदन, कृपा सदन हे सगळे सदन त्यांनी काढले होते. मात्र याच्यामध्ये सेवा सदन लक्षात ठेवा, हे रमाबाई रानडे यांचं होतं. ओके, बेरामजी मलवारी, रमाबाई रानडे यांची ती संस्था होती सेवा सदन. ओके, तर बघा मित्रांनो, कास्ट ऑफ हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिला होता पंडिता रमाबाई यांनी आणि स्त्री धर्मनीती हा सुद्धा त्यांचा विशेष ग्रंथ आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर PM स्वनिधी योजना. आता रस्त्यावरील अल्पसंख्याक विक्रेत्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गृह मंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे गृह मंत्रालय लक्षात ठेवा. आणि अल्पसंख्याक धर्म किती आहे, तर 6 आहे आपल्या इथे. याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन. ऑप्शनमध्ये ज्यू वगैरे टाकू शकते, तर यांना अल्पसंख्याकाचा दर्जा नाही. मग भाग 17मध्ये भाषिक अल्पसंख्याक अधिकारी देण्यात आलेले आहे का, तर हो, 350B मध्ये. कारण 50A काय मित्रांनो, मातृभाषेतून शिक्षण देणे आणि 350B आहे अल्पसंख्याक भाषिक अधिकारी. नंबरचा प्रश्न आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, एकूण 50 प्रश्न कव्हर करायचे आहे. मिरचा तांदळाला GI टॅग मिळालेला आहे. तर मिरचा हा जो तांदूळ आहे मित्रांनो, हा कोणत्या ठिकाणी आहे, तर चंपारण्य बिहार या ठिकाणी आहे. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की 1917मध्ये चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केलेला होता. तर राजकुमार शुक्ला यांच्या बोलवण्यामुळे महात्मा गांधी तेथे गेलेले होते आणि चंपारण्य जो सत्याग्रह होता हा नीळ उत्पादनासंबंधित होता. GI टॅग कधीचा आहे, 1999चा, 10 वर्षाकरिता दिला जातो आणि मुख्यालय आहे चेन्नईला. तर अशा पद्धतीने आपण करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जात असतो मित्रांनो. यालाच म्हटलं जाते करंट अफेअर विथ GK. आणि पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले होते 6 मार्च 2022ला PM मोदी यांच्या हस्ते. तर ती भारतातील 15वी मेट्रो ठरलेली आहे आणि महाराष्ट्रातील 3री. कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुंबईला 2014मध्ये, दुसऱ्यांदा नागपूरला आणि तिसऱ्यांदा पुण्याला सुरू करण्यात आलेली आहे. सो भारतातली 15वी, महाराष्ट्रातली 3री. त्यानंतर गज उत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडलेला आहे, तर तो आसाम या राज्यामध्ये पार पडलेला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पार पडला. त्यानंतर बघा, उद्यानातून ब्रह्मपुत्रा नदी वाहते का, तर हो, या उद्यानातून ब्रह्मपुत्रा नदी वाहते. 3 बाजूंना जिथं पाणी असते त्याला द्वीपकल्प म्हणतात. भारत हा द्वीपकल्प आहे का, हो, कारण भारताच्या 3ही बाजूने काय मित्रांनो, पाणी आहे.
चार बाजूंनी पाणी असलं तर काय म्हणायचं, बेट. जसं लक्ष दे, चारी बाजूनं काय आहे, पाणी आहे. त्यानंतर महत्त्वाचं लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येणार आपल्याला. दिहांग पतकोई अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे, तर ते आहे मित्रांनो आसाम राज्यातील. मोस्ट टाइम पी करा. त्यानंतर मानस अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे, तर मानस अभयारण्य आहे आसाम राज्यातील. ब्रह्मपुत्रा नदी हे आसामचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते, तर कोसी नदी हे बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते. विधान चुकी बरोबर, तर बरोबर. आणि दामोदर नदी म्हटलं तर ती आहे पश्चिम बंगालची दुःखाश्रू. त्यानंतर बघा व्याघ्रगणना. व्याघ्रगणना 2022 मध्ये झाली होती. तर फर्स्ट टाइम ती 6ला, नंतर 10, 14, 18, 22. तुमच्या लक्षात आलं असेल की व्याघ्रगणना दर 4 वर्षांना होते. ठीक आहे, 4-4 वर्षाचा डिफरन्स आहे. 2018 मध्ये भारतामध्ये 2967 वाघ होते, 22 मध्ये ते 3167 वाघ झाले, म्हणजे एक्झॅक्टली 200 वाघांची वाढ झालेली आहे. प्रोजेक्ट कधीचा आहे, 1973. तर बघा टायगर प्रोजेक्टला पण 50 वर्ष झालेले आहे. तर असा अभ्यास करायचा मित्रांनो, म्हणजे प्रश्न बरोबर राहतात. बघा मित्रांनो, भारतातील पहिला टायगर प्रोजेक्ट हा जिम कार्बेट होता, जो की उत्तराखंडमध्ये आहे. आता जिम कार्बेटचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क असं करण्यात आलेलं आहे, कारण या अभयारण्यातून रामगंगा नदी वाहते मित्रांनो, कारण इथून रामगंगा नदी वाहते. आणि जिम कार्बेट या नॅशनल पार्कचं जुनं नाव हेली नॅशनल पार्क असं होतं. त्यानंतर बघा इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 नुसार पहिला क्रमांक कोणाचा आहे, कर्नाटक. दुसरा आहे तामिळनाडूचा आणि महाराष्ट्र 11व्या क्रमांकावर आहे. तर सर्वात शेवटी आहे उत्तर प्रदेश. टाटा ट्रस्टतर्फे हा इंडिया जस्टिस रिपोर्ट काढला जातो. सर्वोच्च न्यायालयाची कलम लक्षात असू द्या 124. आणि सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश कोण आहे, तर ते आहे DY चंद्रचूड. एवढ्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवा. सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उड्डाण केले, तर 8 एप्रिल 2023ला केले. आणि तेजपूर आसाम या ठिकाणी त्यांनी हे उड्डाण केलं होतं. असे उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या, दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या. कारण म्हणजे काय झालं मित्रांनो, प्रतिभाताई पाटील यांनी उड्डाण केलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी उड्डाण केलेलं होतं, आणि द्रौपदी मुर्मू ज्या की ओडिशा या राज्याच्या आहेत. तर अशा त्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. त्यांचा समुदाय आहे संताल. मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेची डोंगरी भाषेतील आवृत्तीचे अनावरण करण्यात आलेलं असून कायदा व न्यायमंत्री कोण आहे, तर किरण रिजिजू आहे. आणि 8व्या परिशिष्टामध्ये भाषांचा उल्लेख आहे, ज्या की अधिकृत भाषा आहे. टोटल अधिकृत भाषा 22 आहे मित्रांनो, परंतु जेव्हा सुरुवातीला हे टाकण्यात आल्या होत्या घटनेमध्ये तेव्हा ते 14 होते, आज वाढून त्या 22 झालेल्या आहे. मग कशा वाढल्या बघा. 21व्या घटना दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंटनं 1967 मध्ये सिंधी ही आपण लक्षात घ्या 15वी भाषा टाकली. त्यानंतर 71व्या घटना दुरुस्ती 1992 ने 3 भाषा टाकल्या, नेपाळी, कोकणी, मणिपुरी. ठीक आहे, गावासारखे नाव आहे लक्षात ठेवा. त्यानंतर 92व्या घटना दुरुस्ती 2003नं बोडो, डोंगरी, मैताली आणि संताली. तर अशा आज 22 भाषा झालेल्या आहे. सो 21 आणि 71 बरोबर 92 होते असं लक्षात ठेवा. आणि 96वी अमेंडमेंट 2011 मध्ये झाली होती. यामध्ये ओरिसाचे नामकरण ओडिशा असे करण्यात आलेले होते. एवढा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, चला. त्यानंतर भारतात एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहे, तर भारतामध्ये एकूण राष्ट्रीय पक्ष 6 आहे सध्याला. आता हे कमी जास्त होत राहतात मित्रांनो, याबद्दल तुम्ही अपडेट राहा. काँग्रेस 1885 स्थापना, चिन्ह पंजा. BJP 80ची स्थापना, कमळ. आप 2012 झाडू. त्यानंतर BSP 1984 चिन्ह हत्ती. NPP नॅशनल पीपल पार्टी 2013 चिन्ह पुस्तक. ठीक आहे, चिन्ह पुस्तक. त्यानंतर CPIM मार्क्सवादी 1964 विडा आणि हातोडा. आणि त्यानंतर बघा NCP 1999ची स्थापना, TMC 1998, CPI 1925. ओके, सो लक्षात घ्या सध्या 6च आहे यापैकी. ओके, पूर्वी 9 होते, आता 6 झाले. आता आणखी कमी झाले असू शकतात किंवा वाढले असू शकतात, पाठ ठेवा. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, मदर ऑफ पाकिस्तान म्हणून कोणाला ओळखलं जाते, बिल्किस ईदी. मोस्ट टाइम पी करा. मानवी हक्क कार्यकर्ती आहे त्या, आणि त्यांचं निधन एप्रिल 2022 मध्ये झालं होता. आणि त्या कोणत्या देशातील मानवी हक्क कार्यकर्त्या होता असा प्रश्न आला तर उत्तर लक्षात ठेवा, पाकिस्तान. मित्रांनो, ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. ब्रह्मपुत्र आणि मॉस्को या 2 नदीवरून हे ब्राह्मोस नाव पडलेलं आहे. ब्राह्मोस हे सुपरसॉनिक मिसाईल आहे मित्रांनो. हवा, पाणी, जमीन कुठूनही मारा करता येतो. फिलिपाईन्स या देशाला आपण पहिल्यांदा विकलेले आहे हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र. आणि पल्ला त्याचा 290, 350, 600च्या रेंजपर्यंत वाढवला जाऊ शकतो. त्यानंतर चाचणी आहे 11 जानेवारी 2022ला INS विशाखापट्टणम येथून घेण्यात आलेली होती. त्यानंतर 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता, जो की पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी झालेला होता. 1919 मध्ये रौलेट ॲक्ट होता, जो की काळा कायदा म्हणून प्रसिद्ध होता. सैफुद्दीन किचलू सत्यपाल यांना अटक केल्या असल्यामुळं हा अमृतपाल इथं सभा भरलेली होती मित्रांनो. ओके, सो जस्ट लक्षात ठेवा. पंजाबचा गव्हर्नर कोण होता मग तत्कालीन, तर तो होता ओडवायर.
ओके, ओडवायर याची हत्या कोणी केली होती? उधम सिंग यांनी केलेली होती. आणि आदेश कोणी दिले होते? तर जनरल डायरने गोळीबार फायर करण्याचे काय दिले होते? आदेश देणारा कोण होता? ओडवायर, लक्षात असू द्या. त्यानंतर IPLच्या इतिहासात सर्वात वेगवान 6000 धावा काढणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे डेव्हिड वॉर्नर. दिल्ली कॅपिटल या संघाकडून तो खेळतो. ठीक आहे, सो डेव्हिड वॉर्नर लक्षात असू द्या. IPL म्हणजेच होती इंडियन प्रीमियर लीग, 2008ची स्थापना आहे. WPL म्हणजे होती वुमन प्रीमियर लीग, हे 23 मध्ये सुरू झाली होती आणि याची पहिली आवृत्ती मुंबई इंडियन्सने जिंकलेली आहे. उपविजेता आहे आपला दिल्ली कॅपिटल. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, केरळच्या केंद्रीय विद्यापीठाने PT उषा यांना मानद डीलिट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिलेली आहे. त्या भारतीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहे. मग आपली भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केव्हाची? 1927 आणि मुख्यालय आहे दिल्लीला. गोखले यांचे 26 नोव्हेंबर 2022ला निधन झालं होतं. वय वर्ष होतं 77. तर यांना मराठी चित्रपटसृष्टीतले अमिताभ बच्चन म्हणून ओळख होती. त्यानंतर बघा मित्रांनो, अभिनय क्षेत्रातील त्यांची चौथी पिढी होती. शेवटचा चित्रपट विक्रम गोखले यांचा गोदावरी होता. विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार 2015ने त्यांना सन्मानित पण करण्यात आलेलं होतं. आणि अनुमती चित्रपट मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान सोबत त्यांना हा अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता. आर्थिक फसवणूक करणाऱ्या व सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी CBIने एक ऑपरेशन राबवलं होतं. ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन चक्र. त्यामुळे मग CBI चर्चेत आहे. तर CBI बद्दल माहिती ठेवा. CBIचा फुल फॉर्म होतो सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन. केंद्रीय अन्वेषण विभाग त्याचं मराठीमध्ये नामकरण आहे. तर बघा मित्रांनो, 1 एप्रिल 1963ला स्थापना झाली होती. म्हणजे 2023 मध्ये 60 म्हणजे हिरक महोत्सव आहे. पाठ ठेवा, हिरक महोत्सव आहे. मुख्यालय दिल्लीला आहे आणि याचे सध्याचे प्रमुख आहे प्रवीण सूद. मित्रांनो, नदी खालून धावणारी पहिली मेट्रो कुठं सुरू झालेली आहे? कोलकात्याला, जी की हुगळी नदीवर आहे. आणि गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका हुगळी नदीच आहे. भारतातील सर्वात लांब नदी गंगा, सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्र आहे. तर जगाचा विचार केला तर जगातील सर्वात लांब नदी नाईल आणि सर्वात मोठी नदी ॲमेझॉन आहे. नाईल कुठं आहे? नाईल कुठं आहे? इजिप्तला, म्हणून इजिप्तची देणगी नाईलला म्हटलं जाते. आणि ॲमेझॉन ही नदी जी आहे ही ब्राझीलला आहे. सो लक्षात असू द्या. यावरती पण प्रश्न आलेला आहे की यावरती काय प्रश्न आला मित्रांनो, की तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र या दरम्यान कोणता कालवा आहे? तर तो आहे सुएझ कालवा. त्यानंतर महाराष्ट्र अर्थसंकल्पाबद्दल थोडी माहिती लक्षात घ्या. 9 मार्च 2023ला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत, दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्प मांडला होता. पहिल्यांदा iPadवर हा वाचण्यात आला होता आणि हा डिजिटल अर्थसंकल्प होता. यामध्ये लेख लाडकी, लक्षात असू द्या, पिवळ्या व केसरी राशन कार्ड धारकांसाठी सुरू करण्यात आली आहे. मुलीच्या जन्मानंतर 5000, वर्ग चौथ्यानंतर 4000, 6 मध्ये 6000, 11 मध्ये 8000 आणि 18 वर्षानंतर तिला 75,000 रुपये मिळणार. मित्रांनो, राज्याचं बजेट हे कलम 202 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर केंद्राचं 112 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा मित्रांनो, भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि नागालँड या 2 राज्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. तर बघा, आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग हिमाचल प्रदेशचे मुख्यालय, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला, नागालँडची कोहिमा आहे. आणि कौटुंबिक न्यायालय कधीचा आहे कायदा? तर तो 1984चा आहे. महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय पुणे 1988 या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. 2 नंबर मुंबईला 1989. मग सुप्रीम कोर्टचे 49वे न्यायाधीश लक्षात असू द्या, हे UU ललित आणि 50वे आहे DY चंद्रचूड. त्यानंतर DY चंद्रचूड हे महाराष्ट्रातले 5वे व्यक्ती ठरलेले आहे. पिता पुत्र असण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यांचे वडीलसुद्धा सरन्यायाधीश होते. मित्रांनो, 22 ते 23 आहे. देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2022 होते. आंतरराष्ट्रीय भरडधान्य बाजरी वर्ष 2023 होते. तर जागतिक उंट वर्ष हे 2024 आहे. मिस इंडिया 2023मध्ये नंदिनी गुप्ता 19 वर्षे आहे. त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्या राजस्थान या राज्याच्या आहे. विशेषतः म्हणजे लोकसभा सभापती आणि राज्यसभा अध्यक्ष हे दोन्ही व्यक्ती राजस्थानमधील आहे. ओम बिर्ला यांचा मतदारसंघ आहे कोटा आणि जगदीप धनखड हे झुंझुनू या ठिकाणाहून येतात. मित्रांनो, त्यानंतर पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद 2023 कुठं पार पडली? इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. गांजा लागवडीला कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? थायलंड. तर युरोपियन देश आहे माल्टा. लक्षात असू द्या. मग अफूमध्ये, गांजामध्ये काय असते? मार्पिन. चहामध्ये टॅनिन. टमाटरमध्ये ऑक्झॅलिक. मागं टमाटर पण खूप चर्चेमध्ये होतं. दहीमध्ये लॅक्टिक, गहू ग्लुटेन, चिंच टार्टारिक, दूध लॅक्टोज, मुंगी फार्मिक आणि मॅथेनाईट. सो हे पण ॲसिड जे आहे हे पार्ट असू द्या. त्यानंतर वर्ल्ड बँक. त्यानंतर बघा मित्रांनो, वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून इंदरमित गिल यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ते दुसरे भारतीय ठरलेले आहे. पहिले भारतीय होते कौशिक बसू आणि वर्ल्ड बँकचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी. आणि सध्याचे प्रमुख आहे अजय बंगा. ठीक आहे, पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरलेले आहे. तुम्हाला माहीत असेल ब्रेटन वूड परिषद 1944ला भरली होती, पण दीर्घकालीन कर्ज देते. ठीक आहे, वर्ल्ड बँक कोणत्याही देशाला कर्ज देते मित्रांनो आणि गरीब आणि दीर्घकालीन ते कर्ज देत असते. ओके, IMF काय मित्रांनो? बघा, फक्त सदस्य देशालाच देते कर्ज आणि विशेषतः अल्पकालीन. जागतिक बँक दीर्घकालीन लक्षात ठेवा
IMF अल्पकालीन. दोन्ही संस्थेचं मुख्यालय हे लक्षात असू द्या वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि दोन्ही संस्थेची स्थापना ब्रेटन वूड परिषदेमध्ये 1944 करण्यात आली होती, म्हणून दोघींना जुळ्या बहिणी असं म्हटलं जाते. 37वा प्रश्न आहे, 21 एप्रिलला नागरी सेवा दिवस साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांना नागरी सेवा परीक्षेचे भारतीय जनक म्हणतात. तर नागरी सेवेचे जनक लॉर्ड कॉर्नवालिस यांना म्हटलं जाते, जे की कायमधारा पद्धती त्यांनी सुरू केली होती बंगालमध्ये. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यावर पहिली स्वदेशी लस काढण्यात आलेली आहे. ते सिरम इन्स्टिट्यूट पुणेने काढलेली आहे. काय नाव आहे? सर्व्हिवॉक. ओके. आणि लक्षात असू द्या जगातील व्हॅक्सिन अवॉर्ड हा भारत बायोटेकला भेटला. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मित्रांनो, COP27 शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी पार पडलेली आहे. भारतातर्फे भूपेंद्र यादव हजर होते आणि भारतासाठी नेट कार्बन झिरोचं टार्गेट आहे 2070. USA साठी आहे 2050, अमेरिकेसाठी 2050, चायनासाठी 2060, इंडियासाठी 2070. पृथ्वीवरील मग हवेतील प्रमाण सांगा. नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21%, ऑर्गॉन 0.9%, तर कार्बन डायऑक्साईड 0.03 इतका आहे मित्रांनो. ओके. चला, एक I2U2 ग्रुप चर्चेत आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, नक्की विचारला जाईल. ते 4 देश सांगा असं म्हटलं जाईल. तर I2 म्हणजे होती इंडिया, इस्रायल, I 2 वेळा आला आणि UAE आणि USA 2 वेळा आला. तर UK आलं तर करायचं नाही, ठीक आहे, कारण इथं 3 अक्षरी लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. 13 हत्ती संवर्धन प्रकल्प चर्चेत आहे सांगा. ऑनलाईनर प्रश्न राहील उत्तर प्रदेश, कारण याआधी तुम्हाला माहीत असेल आयोगानं औरंग विचारला होता ऑनलाईनर, तर औरंग आसामला होता. ओके. मला का बरं विचारलं जाऊ शकणार नाही की 13 हत्ती संवर्धन कुठे आहे? तर उत्तर प्रदेश. भारत आणि नेपाळ दरम्यान लक्षात असू द्या, भारत आणि नेपाळ दरम्यान एक युद्ध सराव केला जातो. त्या युद्ध सरावाचं नाव आहे मित्रांनो, त्या युद्ध सरावाचं नाव आहे सूर्यकिरण. राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे आपला? तर तो आहे हत्ती. आणि 3 राज्यांचा राज्य प्राणी हत्ती आहे. याच्यामध्ये केरळ, कर्नाटक आणि झारखंड येते मित्रांनो. ओके. निर्मूलन करणारा जिल्हा कोणता आहे? कोल्हापूर, कारण हेळवाड या गावी शिरोड तालुक्यामधील कोल्हापूर या ठिकाणी ही प्रथा निर्मूलन करण्यात आलेली आहे. जागतिक वारसा दिवस 18 एप्रिलला असतो. थीम आहे वारसा बदल. आणि भारतात जागतिक वारसा स्थळं एकूण किती आहे सध्या? तर ती आहे 42. ओके. घोषित युनेस्कोद्वारा केली जाते मित्रांनो. पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय आहे. 16 नोव्हेंबर 45ला स्थापना आहे. 41 शांतिनिकेतन होतं आणि 42 होतं होयसाळा मंदिर, कर्नाटक. ओके. सो पाठ ठेवा. त्यानंतर भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता व टेक्नॉलॉजी पार्क कुठं आहे? तर ते आहे बेंगळुरू, कर्नाटकला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022-23 पुरस्कार 25 लाख रक्कम आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? आप्पासाहेब धर्माधिकारी, आणि त्यांचं पूर्ण नाव आहे दत्तात्रय नारायण धर्माधिकारी. 17 त्यांना पद्मश्री देण्यात आला होता. 2017 त्यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996 झाली होती. पहिला अवॉर्ड भेटला होता पु ल देशपांडे यांना. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना मिळालेला आहे. तर 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. आणि आशा पारेख यांचं आत्मचरित्र होतं द हिट गर्ल. दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू झाला 1969 आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम किती? तर ते 10 लाख आहे. मागं आयोगानं 1 लाख असं टाकलं होतं, जे की चुकलेलं होतं. 10 लाख आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्सने ईशान्य भारतातील पहिले एम्स कुठं सुरू केले? गुवाहाटी, आसाम. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर बघा, जागतिक पुस्तक राजधानी 2023 कोणती आहे? 11 घाना. लक्षात असू द्या 11 घाना. घाना या देशातील 11 ठिकाणे आणि घोषित कोणाद्वारे केली जाते पुस्तक राजधानी? युनेस्कोद्वारे. M15 काय असं विचारलं जाईल मित्रांनो तुम्हाला. ही पेट्रोल विक्री करणारी कंपनी आहे, जे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सुरू केली होती. यामध्ये मिथेनॉलचं प्रमाण 15% आणि पेट्रोल 85% असते, म्हणूनच त्याला M15 म्हटलं जाते. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे मित्रांनो? तर तो आहे नागार्जुन. श्रीशैलजा आंध्र प्रदेश या राज्यातील तो आहे. ओके. आणि पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड हा होता. तर 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता झालेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि कोणत्या राज्यात आहे ते पण सांगा. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ते देवस्थळ उत्तराखंड या ठिकाणी आहे. आणि जेम्स वेब टेलिस्कोप आहे ही लक्षात असू दे. यावरती प्रश्न आला. जेम्स वेब काय? एक टेलिस्कोप आहे जे की नासाची आहे. नासाची स्थापना 1958 आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. जर या लेक्चरमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असलं तर लगेच ते गुगलवर जाऊन चेक करा. तसं मी भरपूर माहिती कव्हर करून दिलेली आहे. आय होप की हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.